नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे आरक्षण हे टिकलेच पाहिजे, यासाठी महाराष्ट्रभर ओबीसींची चळवळ विविध मार्गाने आपण उभी केली आहे. समाजाला एकत्र करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी हाच मुद्दा पुढे ठेवून निवडणुका लढवायच्या आणि ओबीसीचा उमेदवार पाहूनच मतदान करायचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एका मताची किंमत काय असते ती समाजाला दाखवून दिलेली आहे. म्हणून मत विकू नका, त्याचा पुरेपूर ओबीसीसाठी फायदा करा, असं आवाहन ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महाएल्गार मेळाव्यातून समाजाला केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी झोपलेल्या ओबीसी समाजाला या चळवळीतून जागे करण्याचं काम सुरू केलं आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाने यांची बोधेगाव येथे भव्य अशी मिरवणूक काढून महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप, ॲडव्होकेट अरुण जाधव, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ढवळे, माजी सरपंच रामजी अंधारे, अरुण मुंडे, राजेंद्र दौंड यांच्यासह ओबीसी समाज हा मोठ्या संख्येने उपस्थित होता. बघा, ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीचा उमेदवार नसेल SC ST मतदान करायचं, आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाद्याला मतदान करायचं आणि ओबीसीने आता फक्त ओबीसीच्या जागेवर नाही लढायचं, ओबीसीने आता सगळ्या जागावर लढायचं, हे आमचं धोरण आहे. और निवडणुका ह्या अंतिम आहेत ना, निवडणुकीद्वारे तर इथली व्यवस्था ठरते आणि लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभर ओबीसीची चळवळ लढायची आणि निवडणुकीमध्ये घरी बसायचं अजिबात चालणार नाही. निवडणुकीमध्ये ओबीसी, दीनदलित बांधव, आदिवासी बांधव, भटके, अल्पसंख्याक हे सगळे आरक्षणवाद्याला मतदान करतील, हे आम्ही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना आव्हान करू. एकीकडे फडणवीस म्हणतोय आमचा ओबीसी DNA आहे, परंतु तुमच्या मागणीचं फडणवीस दुर्लक्ष करत असं वाटतं तुम्हाला? निश्चित वाटतं, कारण जर DNA ओबीसी असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. तुम्ही बेकायदा GR काढलाय. महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी? अशा पद्धतीचा GR काढायचा अधिकार दिला कोणी? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला असताना, अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना ओबीसी मध्ये इन्क्लुजन करणं, मराठा समाजाचं मागासले पण प्रूव्ह झालेलं नाही, त्याला विरोध झालाय, त्याला न्यायालयानं नाकारलेलं आहे आणि तुम्ही परत GR काढून कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये जर घुसवत असाल तर ओबीसीचं आरक्षण संपलंय ना आज रोजी. मुस्लिम समाज टोटल संख्येपैकी 60% हा मुस्लिम समाज ओबीसी मध्ये आहे आणि तो देशाचा नागरिक नाही का? देशाचा नागरिक आहे ना, त्यांना मताचा अधिकार नाही का? त्यामुळे आम्ही भारताच्या नागरिकाबद्दल ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल अनजस्टिस झाला, सामाजिक अन्याय झाला, त्या सगळ्या माणसांची आम्ही भाषा बोलणार. त्यामुळे कुणाला काय राजकारणाचा स्कोअर सेट करायचा ते आमचं ते करतील, पण आम्ही मानवतेच्या दृष्टीनं, संविधानाच्या दृष्टीनं, आरक्षणाच्या दृष्टीनं खरा भारत आणि खरा महाराष्ट्र आम्ही आमच्या चळवळीतून उभा करू. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाने किंवा महायुतीला बोलवलं तर त्यांच्यावर युती करणार का? युती करायचा सवाल येत नाही. पहिल्यांदा 2 सप्टेंबरचा GR रद्द कोण करेल, त्याच्याबद्दल ठाम भूमिका कोण घेईल, त्यांच्या बाबतीत आम्ही विचार करू. इकडे GR काढायचा आणि इकडे युती, म्हणजे आम्ही अशा गोष्टींना आम्ही अजिबात खरा देणार. 2 सप्टेंबरचा GR बद्दल बोला आणि मग आमच्याकडे मतं मागायला या. तर या पलीकडचा एक प्रश्न असा आहे, आता काही दिवसापूर्वी फलटणमध्ये एक वैद्यकीय अधिकारी ओबीसी मधली संपदा मुंडे यांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये त्या भागातील जे काही माजी खासदार आहेत रामराजन निंबाळकर यांच्यावरती आरोप केले जातात आणि ते म्हणतात माझ्यावर आरोप बेछूट केले जातात. याबद्दल काय म्हणतात? चौकशी झाली पाहिजे. SIT नेमली गेलेली आहे आणि SIT ला निष्पक्ष पद्धतीने काम करायला संधी मिळाली पाहिजे. परत त्याच्यावर शासनाने दबाव टाकला तर भलं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील. कायद्याला कायद्याचं काम करू द्या, आरोपीला शिक्षा होऊ द्या, चौकशी होऊ द्या, न्यायालयाला ठरवू द्या तो आरोपी आहे की नाही. तुम्ही क्लीन चिट देण्याच्या भानगडीत पडू नका. बघा, वोट चोरी वगैरे त्या सगळ्या संविधानाच्या स्वायत्त सगळ्या गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत. अरे आमचं आरक्षण संपवलंय आणि आमचं प्रतिनिधित्व नाकारलंय.
आम्हाला लोकशाहीत माणूस म्हणून जे काही अधिकार दिलेले आहेत, रिझर्वेशन पॉलिसी दिलेले, ती नाकारली. कशावर आणि कुणावर? मला वाटतं हे जे असे कोण आहेत ना पक्ष, आमच्या ओबीसी बद्दल बोला तरच तुम्ही आमच्या दारात मत मागायला या. मग कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही त्यांना घरचा घरचा रस्ता दाखवू. चुकीची भूमिका आहे, असंविधानिक भूमिका आहे. ज्यावेळी महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जी मुलगी जीवानिशी गेली, जिचा बळी घेतला गेलाय असा आरोप आहे आमचा सगळ्यांचा, तिच्या आई वडिलांना जरी भेटलं असतं तरी आम्ही त्यांच्याबद्दल समजून घेतलं असतं. महिला आयोगाच्या अध्यक्षा या स्वतः महिला आहेत या विसरलेत, आणि त्या आयोगाच्या अध्यक्ष हे तर अजून पलीकडची दुर्दैवाची गोष्ट. त्या राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वागलेत. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षाची डिग्निटी माहीत नाही. दुर्दैवानं हे आम्हाला बोलावं लागतंय की ज्यांनी संपदा मुंडेच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला हवं होतं, पण तसं न करता त्यांच्या चारित्र्यावरती संशय निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे. त्यांना या आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा 1% सुद्धा अधिकार नाही. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.